तर नमस्कार भावानं, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनली मित्रांनो, गणपती लोगो डिझाईन तर भरपूर जणांचे मला कमेंट आले की दादा फायनली लोगो घेऊन ये. तर फायनली मी आता घेऊन आलो मित्रांनो. तर भरपूर अशा सिक्रेट गोष्टी मी नक्की व्हिडिओ मध्ये सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रिंटिंग टी शर्ट वगैरे सर्व बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती मी तुम्हाला सर्व मी सांगितली. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ एकदम भारी झाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. तर अशा पण ट्युटोरियल मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर फायनली मित्रांनो मी आलोय फोटोशॉपवर. तर नॉर्मली आपण दोन लोगो बनवले मित्रांनो. ठीक आहे, तर दोन्ही लोगो मी तो ओपन करून ठेवले, काय विषय नाही. ठीक आहे, आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. हे सर्व जे मटेरियल आहे, हे मटेरियल जे झिप फाईल तयार केली, त्या झिप फाईल मी पासवर्ड टाकला 6 अंकी. 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी नक्की स्क्रीनवर 3 स्टेप मध्ये पासवर्ड शो केलाय. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर अशाने आपण एक नॉर्मल एक डिझाईन घेतो मित्रांनो, 15 बाय 15 ची. कलर घेतलं, ठीक आहे, चॉकलेट या टाईप. ठीक आहे, अशाने आपण कलर घेतला. आता तुम्हाला शेवटला तुम्हाला काही सिक्रेट अशा गोष्टी सांगतो मित्रांनो. ठीक आहे, जेणे कोणती डिझाईन एकदम आपली प्रॉपर चांगली दिसेल, काय विषय नाही. तर अशा पण केल्यानंतर आता मी इथं अशा पण मित्रांनो इथं बघू शकता, मी तर नॉर्मल एक टेम्पल ऍड केलंय. जे आपण एक टेम्पल ऍड केलं, हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, टेम्पल ऍड केल्यानंतर त्यावर आपण इथं नॉर्मल एक कलर ग्रेडेशन केलं मित्रांनो, या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा दोन लेअर आपण घेऊन टाकल्या. तर त्यानंतर आपण सर्कल ब्लर मारलं मित्रांनो, या पद्धतीने. ठीक आहे, जेणेकरून एक गणपती बाप्पाच्या मागे एक युनिक वाटर. ठीक आहे, आपण ते केलंय. त्यावर आपण एक बघू शकता गणपती टाकलाय. तर हा गणपतीची पीएनजी वगैरे सर्व एकदम क्वालिटी नाद नाही मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला सर्व दिसत असेल पोस्टर. ठीक आहे, त्यानंतर आपण वरती इथं कलर ओव्हरली मारला काढानी, जेणेकरून एकदम युनिक वाटेल, जेणेकरून तुम्ही डीपी ठेवू शकता किंवा स्टेटस वगैरे. ठीक आहे, तर त्यासाठी एकदम बेस्ट राहील. त्यानंतर आपण डायरेक्ट फायनल नाव ऍड केलं. आता मी तर एक गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला इथं तुम्हाला आता जे स्क्रीनवर एवढं जे बॅकग्राऊंड दिसते, याची डायरेक्ट तुम्हाला जेपीची फाईल भेटणार आहे मित्रांनो. डायरेक्ट आपण एचडी क्वालिटी भेटणार आहे. त्यावर तुम्हाला ही गणपतीची पीएनजी सेपरेट भेटणार. तर राहिल्या विषयी मित्रांनो टेक्स्ट. तर टेक्स्ट मधलं मित्रांनो जी नेम प्लेट आहे ती सुद्धा तुम्हाला पीएनजी मध्ये भेटणार. जे आपण इथं फुल ऍड केले ते सुद्धा तुम्हाला पीएनजी मध्ये प्रोव्हाइड होणार. फक्त जे जैन गणेश मंडळ मित्रांनो ते नाव आहे नॉर्मल, तुम्हाला आता बनवून दाखवतो मी. आता टेक्स्ट क्लिक करतो. ठीक आहे, इथं गणेश नाव आपण टाकून घेतो, या पद्धतीने. तर असे गणेश नाव आपण टाकलंय मित्रांनो, त्याला झूम करून घेतो नॉर्मल. ठीक आहे, हे बघू शकता. तर आपण याला फॉन्ट यूज केला मित्रांनो, डीजी फॉन्ट. ठीक आहे, तो फॉन्ट पण तुम्हाला सांगून देतो मी. तर हा फॉन्ट आपण इथे यूज केला मित्रांनो, हे बघू शकता हा फॉन्ट. ठीक आहे, तर अजून आपण हा फॉन्ट यूज केला मित्रांनो. तिथे वेगवेगळे प्रकार डीजीचे फॉन्ट. ठीक आहे, तर आपण हा फॉन्ट यूज केला मित्रांनो. तर याला इफेक्ट कसा मारायचा मित्रांनो. तर इथं गणेश नाव क्लिक केल्यानंतर त्यावर डबल टॅप करा. हा पॅनल तुम्हाला ओपन होणार इथं. ठीक आहे, तर ओपन झाल्यानंतर तर इथं पहिले मेव लिंबस करून घ्या. त्याची साईज तुम्हाला 100 करा, 100 3 3 साईज मध्ये 9 ठेवा, सॉफ्टवेअर मध्ये 3 ठेवा. ठीक आहे, तर ग्रँडेड ओव्हरली मध्ये आहे मित्रांनो. तर इथं ओव्हरली तिथं ग्रँडेड मध्ये सिलेक्ट करायचं. या साईडला कलर मध्ये या. तर तिथे तुम्हाला व्हाईट टाकायचं. तिथे ओके म्हणतो मी. हे बघू शकता इथे ओके म्हणतो. परत इम्बॉल्स मध्ये आहे मित्रांनो. इथून तुम्ही जे सॉफ्टवेअर तुमची सवनी करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जे जसं वाटेल तसं हे बघू शकता त्यानुसार. ठीक आहे, ही एक पद्धत झाली तुमची. त्यानंतर आउट ऑफ ग्लो मित्रांनो एकदम ऑफिसरी कमी ठेवा, या टाइप मध्ये. ठीक आहे, अच्छा नंतर ड्रॉप शॉट मारा. त्याची पण ऑफिसरी कमी ठेवली तर ओके मान. हे बघू शकता एकदम खतरनाक आपला इफेक्ट बसून जातोय मित्रांनो नाचले. ठीक आहे, तर असे पण नक्की तुम्ही तो इफेक्ट मारू शकता. तर हे काय मित्रांनो, याची सर्व सीडी फाईल तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करता आल्या, पण मित्रांनो जास्त एमबीची सीडी फाईल आहे. ठीक आहे, जर प्रोव्हाइड झाली तर नक्की मी तुम्हाला मटेरियल टाकून देईल, काय विषय नाही. ठीक आहे, तर अश्विन आपला पहिला लोगो आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा लोगो आपण माझा प्रयत्न केलाय, त्याला सुद्धा सेम आपण पद्धत केली मित्रांनो. पहिले हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिलंय, मी प्रोव्हाइड केलंय. त्यानंतर ही नेम प्लेट पूर्ण प्रोव्हाइड केली. फक्त नाव तुम्हाला ऍड करून घ्यायचं. तुम्हाला सोपी बस आणि नाव वगैरे कसं बनवू शकतो तुम्ही, काय विषय नाही. ठीक आहे, तर फक्त आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक बेसिक गोष्ट मी नक्की मला कमेंट करा, नक्कीच घेऊन येणार. तर काय काळजी करू नका. त्यावर आपण हा गणपती ऍड केला.
गणपतीची पेन सुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड केली मटेरियल मध्ये, काय काळजी करू नका. ठीक आहे. तर असे पण नक्की आपला अजून दोन लोक आहे. तर मित्रांनो टी शर्ट प्रिंटिंग एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला एक प्रायव्हेट गोष्टी सांगतो. लास्टला काय करायचं, पूर्ण लोगो झाल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ सांगत चाललोय तर खाली एक ऑप्शन आहे कलर लुकअप. तर इथे येऊन जर तुम्ही परत वेगवेगळ्या प्रेसेट मारून तुम्हाला जो जी प्रेसेट चांगली वाटेल तर त्या टाईप मध्ये तुम्ही नक्की करू शकता. हे बघा डायरेक्ट आपला लोगोचा पूर्ण कलर चेंज होऊन जातो. ठीक आहे. तर असे पण नक्की हे बघतो डायरेक्ट किती फरक पडला आपला हे बघतो. तर असं नक्की तुम्ही करू शकता. तुम्ही ऑफिस कमी जास्त केलं एकदम भारी दिसणार आपलं काय. ठीक आहे. हे बघू शकता. तर असं नक्कीच करा. आता प्रिंटिंगला जर तुम्हाला टी शर्ट प्रिंटिंगला द्यायचं असेल तर इमेज मध्ये यायचं मित्रांनो, इमेज साईज मध्ये जायचं. इथं रेग्युलेशन जे 300 ते रेग्युलेशन डायरेक्ट 900 800 करून टाका मित्रांनो, जेणेकरून तुमची प्रिंटिंग आहे ती एकदम हाय क्वालिटी मध्ये एकदम जबरदस्त टी शर्ट प्रिंटिंग बसेल मित्रांनो. ठीक आहे. तर असे मध्ये करून घ्यायचं, बाकी काहीच नाही. एकदम जबरदस्त आपला लोगो झालाय. लोगो आवडल्यास नक्की मला व्हिडिओ लाईक करून टाका, मला नक्की कमेंट करा मित्रांनो. नेक्स्ट ट्युटोरियल नक्की वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन ये. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.